नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 1,57,64,570 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी फिर्यादींना सुपूर्द केला। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागांतर्गत येणाऱ्या पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यात जप्त केलेला एकूण 1,57,64,570 रुपये किमतीचा मुद्देमाल आज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला। पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमामुळे आपली चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। यामध्ये 89 लाख रुपये किमतीची 23 चारचाकी वाहने, 7,25,000 रुपये किमतीचे 42 मोबाईल फोन, 59,55,570 रुपये किमतीचे 580 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1,84,200 रुपये किमतीच्या 8 दुचाकी वाहनांचा समावेश आहे। आपली हक्काची मालमत्ता परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। ही यशस्वी कामगिरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहाय्यक आयुक्त संजय एनपुरे, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी आपल्या पथकासह महत्त्वाची भूमिका बजावली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम, पनवेल। सर्वात प्रथम आपलं अभिनंदन, तसंच पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खान्देश पोलीस अभिनंदन। आज मोठ्या प्रमाणात तुम्ही मुद्देमाल हस्तांतरित कार्यक्रम राबवून लोकांना एक आनंद दिला आहे। किती लाखाचा हा माल होता आणि कशा प्रकारे हा त्यांचं तुम्ही रिकवर करून वाटप केलं? आज पनवेल विभागातील पनवेल शहर पोलीस स्टेशन, पनवेल तालुका पोलीस स्टेशन आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन तर यांच्या वतीने आम्ही हा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम ठेवला होता। तर यामध्ये साधारणतः आम्ही 7,25,000 किमतीचे 42 मोबाईल, त्याचबरोबर 60 लाख रुपये किमतीचं जवळजवळ 52 तोळे सोनं, 23 चारचाकी वाहने ज्यांचा 89 लाख रुपये किंमत आहे, 8 दुचाकी वाहने यांची जवळजवळ 1,84,000 रुपये किंमत आहे। असे टोटल 1,57,64,000 रुपयाचा मुद्देमाल आज आपण हा कार्यक्रम घेऊन परत केलेला आहे। या मुद्देमाल परत करण्यामध्ये आमचे तिन्ही पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांचे टीम यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे। आमचे जे तपास पथक आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तपास करून वेळेमध्ये आरोपींना अटक करून हा मुद्देमाल रिकवर केलेला आहे। आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम आम्ही आता वेळोवेळी घेणार आहोत, जेणेकरून लोकांनासुद्धा लवकरात लवकर मुद्देमाल परत मिळेल आणि त्यांनासुद्धा दिलासा मिळेल। सर, लोकांना काय आवाहन कराल, कशा प्रकारे त्यांनी आपल्या ह्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यायला पाहिजे? लोकांना मी हेच आवाहन करेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो की प्रतिबंध केलेला हा उपचारापेक्षा कधीही चांगला असतो। तर आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या सोसायटीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये CCTV असावेत, आपल्या घराच्या आजूबाजूला CCTV असावेत। सोसायटीला जे आपण वॉचमन ठेवतो त्या वॉचमनचं तुम्ही कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घेतलं पाहिजे। तुम्ही ज्या सिक्युरिटी एजन्सीकडून वॉचमन ठेवता त्यांना तुम्ही आग्रह केला पाहिजे की या वॉचमनचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन केलेलं आहे का, याच्यावर पहिले काही गुन्हे दाखल आहेत का, याबाबत तुम्ही खात्री करणं आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी वॉचमन देखील चोरी करतात, त्यांच्यावर जर पहिले काही गुन्हे दाखल असतील तर अशा लोकांना आपण त्या ठिकाणी कामाला ठेवलं नाही पाहिजे। त्याचबरोबर आपण घरामधून बाहेर पडताना कमीत कमी सोनं घातलं पाहिजे गळ्यामध्ये, आणि ज्यावेळेस आपण पायी चालत असतो त्यावेळेस आपण अलर्ट राहिलं पाहिजे। तर या सर्व गोष्टी मी लोकांना आवाहन करतो। त्याचबरोबर आमचं माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई पोलीसचा मी व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे। ते नवी मुंबई पोलीस व्हॉट्सअप चॅनल हे सगळ्यांनी तुम्ही फॉलो करावं। त्याचबरोबर आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे 88 28 112 112, या नंबरला देखील आपण कधीही
आपल्याला कुठलीही अडचण असेल, आपल्यासोबत एखादा सायबर क्राईम होण्याचा प्रयत्न होत असेल किंवा अंमली पदार्थाबाबत आपल्याकडे काही माहिती असेल तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरला कॉल करून कळवू शकता. या हेल्पलाईन नंबरला कॉल केल्यानंतर आपले नाव गोपनीय ठेवले जाते आणि आपण जर काही माहिती दिली असेल तर त्या माहितीवरती लगेच कारवाई केली जाते.